दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, हा. सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. नाही, काल संगमनेरमध्ये मी तर मुंबईला होतो, त्यामुळे मला माहिती नाही. पण आज सकाळी मला काही कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली की ज्यावेळेस सकल हिंदू समाजाने जर आज 10 तारखेला मूकमोर्चा ठेवला होता, तर काल त्यांनी ठेवणं हे दुर्दैवी होतं. परंतु एक त्यांनी अशा प्रकारे याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रकार हा थोडा चिविलवाणा वाटतो मला. दुर्दैवाने तसं होणं अपेक्षित नव्हतं. ज्यावेळेस आपल्या बांगलादेशच्या बांधवांसाठी आपण सर्व राजकीय मतभेद विसरून येणं अपेक्षित असताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने जाणं योग्य नव्हतं. याच्या अगोदर कधी काँग्रेस हिंदू मोर्चामध्ये सामील नाही झाली, परंतु आज सामील होताना दिसते. कसं पाहताय? नाही, यापूर्वी ते का झाले नाही मला नाही माहिती. पण यापूर्वी संगमनेरात जेवढे काही हिंदू मोर्चे निघाले असेल किंवा बाकीचे समाज हिताचे जे काही आंदोलन झाले असेल, त्यामध्ये मी प्राधान्याने उपस्थित होतो. आणि आताची जी काही परिस्थिती, राजकीय परिस्थितीनुसार पराभव झाल्यानंतर त्यांना कुठेतरी आज हिंदुत्वाची आठवण आली असेल असं मला वाटतं. विरोधक आता ईव्हीएम विरोधात केलेले आहेत, ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन आजपासून त्यांनी चालू केले आहेत. याकडे कसे? ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करणं म्हणजे लोकशाहीची ते एक प्रकारे थट्टा करू राहिलं. स्वतः ज्यावेळेस संगमनेरचे माजी आमदार निवडून आले, त्यावेळेस 3 वेळेस ते ईव्हीएमवर निवडून आले. हे ते का विसरताय? आज लोकसभेमध्ये ज्यावेळेस मतदान झालं, त्यावेळेस त्यांच्या काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले, त्यावेळेस त्यांना ईव्हीएमवर शंका नाही आली. कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार आल्यावर यांचं इतर राज्यात सरकार आलं तर ईव्हीएम चांगले असतात. परंतु ज्यावेळेस आपण विरोधात जातो, त्यावेळेस लोकशाहीमध्ये, लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये झालेला निर्णय, पराभव हा मान्य करायचा असतो आणि तो स्वीकारायचा असतो. ईव्हीएम वरती राजकारण करणं आज त्यांचा एक काय म्हणता येईल, त्यामध्ये एक दुर्दैवी निर्णय येतो. संगमनेर तालुक्यातल्या माजी आमदारांनी ईव्हीएम वरती फॉर्म भरला होता चेकिंगचा. नगरमध्ये 60 पेक्षा जास्त मशीन चेक झालेल्या आहेत. त्यामध्ये व्हीव्हीपॅट मध्ये निघालेल्या चिठ्ठ्या आणि झालेलं मतदान हे सारखंच झालेलं आहे. तर यावरती काय सांगाल तुम्ही? नाही, संगमनेरमध्ये सुद्धा मी सांगतो ना तुम्हाला, जर वेळ आली तर माझं मत वाढेल, पण माझं कमी होणार नाही. संगमनेरमध्ये ज्या ठिकाणी त्यांनी मोजणी टाकली, माझं तर त्यांना विनंती होती की ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मतदान पडले, भरभरून मतदान पडले, काही जे गावं आहेत ते तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती, संगमनेरकरांना माहिती, ठराविक मूल्य आहेत, ठराविक गावं आहेत, तिथं तुम्हाला जे मतदान झाले, तिथली ईव्हीएमची जर तुम्ही तपासणी केली तर चांगलं राहील. पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.